22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोनं याच्यातला फरक तुम्हाला माहिती आहे का? कारण मला आधी वाटायचं की 24 कॅरेट म्हणजे खूपच प्युअर असतं आणि 22 कॅरेट म्हणजे आपलं बजेट नसतं म्हणून आपण 22 कॅरेट घेतो. तर त्याचं रिझन हे की बाबा 24 कॅरेट एवढं प्युअर असतं की त्याचे दागिने बनूच शकत नाही. म्हणजे काय म्हणायचं मला की जे आपली ज्वेलरी असते, दागिने नाजूक असतात खूप, म्हणजे इकडून तिकडून असं डिझाईन वगैरे करून आपण बनवतो दागिने, ते 24 कॅरेटमध्ये बनूच शकत नाही. कारण 24 कॅरेट एवढं प्युअर असतं ना की ते खूप नाजूक असतं, ते तुटतात लगेच दागिने आपले केले की. आणि 22 कॅरेटमध्ये थोडंसं मिक्स असतं, काय मिक्स असतं ते माहीत नाही आता मला, पण 22 कॅरेट सोनं म्हणजे थोडंसं कडक असतं, जे जसं वळवायचं आहे तसं वळतं ते. म्हणून 24 कॅरेटचे नेहमी बिस्किटं बनतात, काय म्हणतो आपण, पिळ्याचे दागिने बनतात, दागिने नाही म्हणता येणार त्याला, की रॉ सोनं असतं, बिस्किटं, नाणी, म्हणजे ज्याला काय असं मेकिंग चार्जेस मेहनत करायची गरज नाही ते बनतं 24 कॅरेटमध्ये. आणि त्याच्यात घट नसते, अजिबातच नसते. तर असं आहे बघा. तुम्हाला माहीत होतं का? ही गोष्ट माहीत होती? सांगा कॉमेंट्स करून. एवढं भरपूर नॉलेज दिले आज 22 कॅरेट वर्सेस 24 कॅरेटचं. मला प्रियांकाने सांगितलं, मला पण माहीत नव्हतं. मला वाटायचं फक्त थोडंसं प्युअर, जास्त प्युअर आणि कमी प्युअर असं असेल. त्याच्या मागचं लॉजिक हे की दागिने बनवता येत नाही त्याचे.